बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची भेट। महापालिका निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर पहिलीच भेट। अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यात बैठक। निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न। महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला जोरदार धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 महापालिकेमध्ये भोपळा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 महापालिकेत 0 जागा। ठाकरेंच्या हातातून मुंबई निसटली। आर्थिक राजधानीची सूत्र भाजपकडे। शिंदेंनाही मुंबईकरांनी नाकारलं। मुंबईत 89 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष, तर ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपचा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय। भाजप सर्वात मोठा पक्ष। मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा अभूतपूर्व दणदणीत विजय। 29 पैकी 23 महापालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी। फडणवीसांची कॅप्टनला साजेशी खेळी, विरोधकांना चारली धूळ। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र। भाजपनं पोस्टरबाजीतून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। मुंबई महापालिकेतील यशानंतर भाजपची मातोश्री परिसरात पोस्टरबाजी। उद्धव ठाकरेंनी आज निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। विजयी नगरसेवकांचा सत्कार आणि मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट घटला। ठाणे महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची पिछेहाट। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली शहरं भाजपने जिंकली। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह महामुंबईमध्ये महायुतीचाच बोलबाला। मीरा भाईंदर आणि नवी मुंबई भाजपकडे। वसईमध्ये मात्र महायुतीच्या विजयी घोडदौडीला ब्रेक, तर भिवंडीमध्ये काँग्रेसला यश। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांनी बालेकिल्ला राखला। भाजपची एकहाती सत्ता। एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात यश। शिंदेंचं स्वप्न भंगलं। वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांचा करिश्मा। बहुजन विकास आघाडीला 115 पैकी 66 पेक्षा अधिक जागा। वसई विरार पालिकेत बहुजन विकास आघाडीचा बोलबाला।